लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे। विधानसभा निवडणुकीपासून ते नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आणले आहेत, ती योजना आता खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठी तयारी सुरू झाली आहे। या योजनेचा लाभ घेत असलेल्या प्रत्येक भगिनीला आपले हप्ते विना अडथळा मिळत राहावेत यासाठी सरकारने काय महत्त्वाचे बदल केले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले आहे। सध्या या योजनेचा लाभ राज्यातील 2,47,00,000 अधिक महिला घेत आहेत। ही योजना सुरू झाल्यापासून काही ठिकाणी तांत्रिक चुकांमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे अपात्र व्यक्तींनीही लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या। तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्याचेही निदर्शनास आले होते। या सर्व प्रकारांना आळा घालून केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच या हक्काच्या पैशांचा लाभ मिळावा या पवित्र उद्देशाने सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली आहे। यामुळे योजनेतील पारदर्शकता वाढणार असून कोणत्याही भगिनीची फसवणूक होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे। महत्त्वाची बाब की आतापर्यंत 1,60,00,000 अधिक महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे। मात्र अद्याप 40,00,000 अधिक महिलांची ही प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे किंवा माहिती नसल्यामुळे प्रलंबित आहे। या महिलांना योजनेतून वगळले जाऊ नये यासाठी सरकारने यापूर्वीच मुदतवाढ दिली होती। 18 नोव्हेंबरची मुदत आता वाढून 31 डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे, जेणेकरून नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अडचणींमुळे ज्या महिलांना माहिती अपडेट करता आली नाही त्यांना पुरेसा वेळ मिळेल। ई-केवायसी ही एक अतिशय सोपी आणि आधारावर आधारित ऑनलाईन प्रक्रिया आहे, जी घर बसल्या किंवा जवळच्या केंद्रावर जाऊन करता येते। सरकारचा हा निर्णय महिलांच्या हिताचाच आहे, कारण यामुळे खऱ्या लाभार्थ्यांच्या हक्कावर कोणीही गदा आणू शकणार नाही। जर कोणाच्या ई-केवायसी मध्ये काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्याची संधीही सरकारने उपलब्ध करून दिली आहे। ज्या महिलांची ही प्रक्रिया पूर्ण होईल त्यांचे पुढील हप्ते अधिक वेगाने आणि थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। त्यामुळे ही बातमी कोणत्याही भीतीसाठी नसून आपल्या योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठीची एक सुवर्ण संधी आहे। राज्यातील प्रत्येक पात्र भगिनीने 31 डिसेंबरच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा हा मायेचा ओलावा कायम राहील। ही योजना अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून महिलांनीही यात सहकार्य करणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांनाही शेअर करा।